आणि प्लुटो त्यावेळेस सगळं सत्य बाहेर काढणार आहे, तो आपल्याला रियालिटी दाखवून देणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या स्टोरी लाईन मधला हा सगळ्यात इंटेन्स दिवस. प्रॉपर्टी आणि पैशाचे व्यवहार ह्याच्यासाठी ह्या 10 दिवसांमधला हा अतिशय चांगला दिवस असेल. जर का तुम्हाला कुठलं ॲग्रीमेंट, हीच एनर्जी आपण क्रिएटिव्हिटीमध्ये वापरली तर ती अतिशय सुंदर असणार आहे. म्हणजे आपण ज्याला सर्जनशीलता म्हणतो, कला, संगीत, लेखन किंवा इव्हन ध्यान, हे युतीसाठी एकत्र येणं आणि खूप जवळ न येता पण परत मागे जाणं, या सगळ्याला काहीतरी अर्थमुळे बुध जेव्हा बकरी जातो तेव्हा खूप महत्वाचे व्यवहार आपण करत नाही, काही कॉन्ट्रॅक्ट साईन करत, घर, मालमत्ता किंवा रिलोकेशन म्हणजे स्थलांतर, शिक्षण किंवा एक्सपॅन्शन ऑफ द फॅमिली म्हणजे फॅमिलीमध्ये काही लोक ऍड होणं, या संदर्भात काहीतरी पूर्वजांशी आपण जास्त कनेक्ट झालोय, जास्त अधिक जोडले गेलोय, त्यांच्या जवळ गेलोय असं काहीतरी वाटतं. म्हणजे हिस्ट्रीचं पण, इतिहासात घडलेल्या गोष्टींचं पण आयडियलायझेशन इन जनरल समाजामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते बाहेर येणार आहे आणि तिथनं पुढे मग आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. आता आर्थिक व्यवहार असतील किंवा प्रॉपर्टी रिलेटेड काही असेल तर तिथं सुद्धा काही गोष्टी ज्या आधी सांगितल्या गेल्या नव्हत्या किंवा आधी लक्षात आल्या नव्हत्या, लपवल्या होत्या, त्यापैकी स्फोटक कॉम्बिनेशन आहे हे. आणि त्याविषयी एक वेगळा व्हिडिओ केलाय, लवकरच मी तो अपलोड करीन. पण इतिहासात जेव्हा जेव्हा ही युती झाली आहे तेव्हा तेव्हा काहीतरी मोठ्या घटना घडलेल्या. नमस्कार, न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण जूनच्या सेकंड हाफच्या प्लॅनेटरी पोझिशन्स बद्दल डिस्कस करणार आहोत, म्हणजे 16 जून ते 30 जूनमध्ये. आता 15 जूनला जी अमावस्या झालेली असेल त्या अमावस्येबद्दल आपण मागच्या पॉडकास्टमध्ये सगळं डिस्कस केलेलं आहे, तुम्ही परत एकदा जाऊन बघू शकता. पण 15 तारखेलाच अमावस्येच्याच दिवशीपासून शुक्र खूप ॲक्टिवेट होतोय. म्हणजे 15 जून ते 25 जून ह्या काळामध्ये शुक्र वेगवेगळ्या ग्रहांशी वेगवेगळे योग करणार आहे आणि तो प्रत्येक योग आपल्या आयुष्यातल्या एकेका एरियाला टच करणार आहे. मग ते प्रेम असेल, नातेसंबंध असतील, पैसा असेल, प्रॉपर्टी असेल किंवा सेल्फ वर्थ असेल, कारण हे सगळे एरिया व्हीनस म्हणजे शुक्र रूल करतो. आता 15 जूनला असं होतंय की अमावस्येच्याच दिवशी शुक्र युरेनसशी सेक्स्टाईल योग करतोय. सेक्स्टाईल म्हणजे त्या दोघांच्यात 60 डिग्री अंशाचा अंतर असतं. हा खूप इझी ॲस्पेक्ट असतो, म्हणजे ते एकमेकांना खूप छान सपोर्ट करत असतात या ॲस्पेक्टमध्ये. आणि युरानस बघितलं तर तो वृषभ राशीत आहे, जी शुक्राची रास आहे. म्हणजे ओव्हरऑलच हे एक चांगलं कॉम्बिनेशन दिसतंय. आणि पण युरानस म्हणजे अनएक्सपेक्टेड काहीतरी चेंज, काहीतरी सडनली, काहीतरी अचानक काहीतरी बदलवणारा हा प्लॅनेट आहे. मग ते धक्के जे असतात ते कदाचित सुखद पण असतात, पण काही वेळेला दुःखद पण असतात. म्हणजे दोन्हीकडे तो अनप्रिडिक्टेबलच प्लॅनेट आहे. त्यामुळे काय होऊ शकतं असं आपण बघूयात. तर काही लोक अचानक प्रेमात पडू शकतात, म्हणजे जे होतकरू आहेत त्यांना अचानक त्यांच्या आयुष्यात प्रेम येऊ शकतं, एखादी अनपेक्षित भेट घडू शकते, असं एक वेगळंच अट्रॅक्शन असेल. तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं आहे, कारण ती व्यक्ती कदाचित आपल्या सोलमेट पण असू शकते. आणि जे ऑलरेडी कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत, एस्टॅब्लिश्ड रिलेशनशिप आहे, म्हणजे लग्नासारखं असेल, लिव्ह इन असेल, तर त्यांना मात्र असं वाटेल की आपल्या आयुष्यात किंवा आपल्या नात्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे, हे बरोबर नाही चाललेलं. एक रेस्टलेसनेस असेल की काहीतरी मिसिंग आहे आपल्या नात्यामध्ये, कारण आपण आता सवय झाली एकमेकांची, किंवा तो एक स्पार्क पाहिजे तो नाहीये. तर हा एक सिग्नल आहे की नात्यामध्ये काहीतरी बदललं पाहिजे. जे ऑलरेडी कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठीचा आहे हा. शुक्र आपले फायनान्सेस पण रूल करतो, त्यामुळे काहीतरी अनएक्सपेक्टेड अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात, पैसे कमवण्याच्या संधी येऊ शकतात. प्रॉपर्टीमध्ये काहीतरी अचानक घडू शकतं, म्हणजे तुमचं जर का डील फायनल होत असेल तर त्याच्यात काहीतरी दिसून येईल, लक्षात येईल, किंवा अचानक कुठून तरी तुम्हाला एक नवीन चांगलं डील मिळेल. सगळे डिसिजन्स असे खूप फास्ट घ्यायला लागतील. मग ते जॉब मिळण्याचे असू देत, किंवा पैसे कमवण्याची इतर संधी असू देत, किंवा प्रॉपर्टी रिलेटेड असू देत. पण ह्या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट असं आहे की आपल्याला आपल्या सेल्फ वर्थ बद्दल काहीतरी एक असं सॉलिड रिअलायझेशन येईल, काहीतरी जाणीव होईल, आणि कुठंतरी असं वाटत राहील की मी ह्याच्यापेक्षा जास्त डिझर्व करतो. आणि मग तिथून काहीतरी बदल व्हायला सुरुवात. आता लगेचच 17 जूनला म्हणजे 16-17 जूनला शुक्र नेपच्यून बरोबर ट्राईन ॲस्पेक्ट करतोय.
ट्राईन अस्पेक्ट हा खूप छान हार्मोनियस अस्पेक्ट असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये 120 अंशाचं अंतर असतं. ह्या जे काही 15 ते 25 शुक्राचे जे योग आहेत त्याच्यातला हा सगळ्यात सुंदर आणि ब्युटिफुल अस्पेक्ट असेल. फिलिंग वाईज म्हटलं तर खूप सॉफ्ट दिवस असेल, कारण नेपच्यूनला शुक्राचा हायर ऑक्टेव्ह म्हणला जातो, म्हणजे तो त्याच्यापेक्षाही जास्त आपल्याला उच्च प्रकारे भावना किंवा जे काही शुक्राच्या थीम्स आहेत तो त्या वरच्या लेवलला नेतो, थोडंसं अजून हायर डायमेन्शनला नेत असतो. त्यामुळे जे कोणी नव्याने प्रेमात पडले आहे त्यांना सगळं असं खूप सरियल वाटेल, ड्रीमी वाटेल, खूप असं एकमेकांशी स्ट्रॉंग कनेक्शन असेल असं वाटेल, म्हणजे एक स्पिरिच्युअल लव्ह ज्याला म्हणतो त्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. सगळं असं स्वप्नासारखं वाटेल. आणि जे ऑलरेडी कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना पण असं वाटेल की आपल्यातलं कनेक्शन जास्त महत्वाचं आहे, म्हणून मग आपण आपल्यातले जे काही इश्यूज आहेत, भांडणाचे वादाचे मुद्दे आहेत ते आपण थोडे दुर्लक्ष करूयात, आपण एकमेकांना माफ करूयात. म्हणजे तो दिवस असा एक फॉरगिव्हनेसचा असा छान असेल आणि खूप चांगल्या फिलिंग येतील एकमेकांबद्दल. पण याच्यात एक वॉर्निंग आहे की नेपच्यून जो असतो ना तो नेहमी आपल्याला वास्तवापासून दूर नेत असतो. म्हणजे नेपच्यूनचा जेव्हा आपल्यावर प्रभाव असतो ना तेव्हा आपल्याला सगळं असं खूप छान आयडियल वाटत असतं की हे परफेक्ट आहे, असं ड्रीमी वाटत असतं, क्लॅरिटी थोडी कमी असते, लॉजिक अजिबात काम करत नसतं, तेव्हा फक्त आपल्याला असं सगळं छान 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 वाटत असतं. म्हणून ह्या काळात जेव्हा नेपच्यूनचा इन्फ्लुएन्स असतो तेव्हा मेजर डिसिजन कुठला घ्यायचा नाही, कुठली कमिटमेंट द्यायची नाही. आणि मेनली जर का हे फायनान्शियल डिसिजन्स असतील तर त्यावेळेस पण हे अगदी सांभाळायला पाहिजे आहे, कारण नंतर जेव्हा आपण रियालिटीची जेव्हा जाणीव होती तेव्हा आपले डोळे उघडतात. त्यामुळे हा जो काळ आहे तो फिलिंग वाईज खूप सुंदर असणार आहे, खूप छान वाटत असणार आहे, तरल वगैरे असं छान. म्हणजे आर्टिस्टसाठी पण हा खूप छान दिवस असेल. म्हणजे हे दिवसच सगळ्या आर्टिस्टसाठी पण खूप चांगले असणार आहेत, कारण शुक्र आहे, नेपच्यून आहे, नक्कीच तो त्यांना खूप चांगली प्रेरणा देणार आहे. त्यामुळे ह्या दिवशी 17 तारखेला आपल्याला फक्त एकमेकांबरोबर कनेक्ट व्हायचं आहे, त्या एकमेकांबरोबरच्या फिलिंग अनुभवायच्या आहेत, सगळं असं छान वाटतंय, तर तो दिवस एन्जॉय करायचा आहे. पण फायनल काही कमिटमेंट किंवा तेच सत्य आहे हे समजून नाही चालत. मग 18 जूनला मात्र आपल्याला थोडंसं एक लगेच रियालिटीची जाणीव होणार आहे, कारण शुक्र प्लुटोला चॅलेंज करणार आहे. ते दोघं एकमेकांच्या अपोजिट असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये 180 डिग्रीजचं अंतर असणार आहे. आणि प्लुटो आहे मकर राशीमध्ये आणि शुक्र तर कर्क राशीमध्ये आहे. ते एक्झॅक्टली एकमेकांच्या अपोजिट असणार आहे आणि प्लुटो त्यावेळेस सगळं सत्य बाहेर काढणार आहे, तो आपल्याला रियालिटी दाखवून देणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या स्टोरी लाईन मधला हा सगळ्यात इंटेन्स दिवस असणार आहे. म्हणजे तिथनं पुढचे 1-2-4 दिवस अगदी इंटेन्स असणार आहे. प्लुटो आपले डोळे उघडणार आहे खरं सांगायचं तर, आणि दाखवून देणार आहे की ठीक आहे, तुम्हाला असं ड्रीमी वाटलं, अगदी खूप सुंदर वाटलं, पण ही पहा, ही रियालिटी आहे. म्हणजे रिलेशनशिपमध्ये आपण जर का काही बोलणं अवॉइड करत होतो, सत्य सांगणं अवॉइड करत होतो, तर ते आता वरती येईल आणि ते बोलायला लागेल जे काही आहे ते. मग नात्यांमधला पॉवरचा इम्बॅलन्स, म्हणजे कोण कोणाला कंट्रोल करतंय हे लक्षात येईल. नात्यांमधल्या ज्या काही गरजा आहेत की ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही की एकमेकांच्या गरजा, त्या बाहेर येतील, त्यावरनं काहीतरी जाणवेल. किंवा जुन्या इमोशनल वुंड ज्या आहेत त्या पण बाहेर येतील. आणि हे सगळं असं खूप आपल्याला अस्वस्थ करणारं असेल. प्लुटो हे सगळं खूप स्ट्रॉंगली बाहेर काढणार आहे, कारण प्लुटो काय करतो की जिथे क्रॅक गेलेला आहे रिलेशनशिपला, म्हणजे जिथे काहीतरी कमी आहे ते बरोबर बाहेर काढणार आहे. पण जे रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग फाउंडेशनवर बसलेलं आहे त्याला मात्र तो धक्का लावणार नाही, तो फक्त ते एकदा हलवून खुंटा पक्का करणार आहे. त्यामुळे जिथे प्रॉब्लेम आहेत ते बाहेर येणार आहे आणि तिथनं पुढे मग आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. आता आर्थिक व्यवहार असतील किंवा प्रॉपर्टी रिलेटेड काही असेल तर तिथं सुद्धा काही गोष्टी ज्या आधी सांगितल्या गेल्या नव्हत्या किंवा आधी लक्षात आल्या नव्हत्या, लपवल्या होत्या, त्या बाहेर येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला तिथे पण अलर्ट राहायला पाहिजे आहे. आणि सेल्फ वर्थ विषयी आपल्याला असं जाणवेल की कदाचित माझी जी भीती आहे, जी इन्सिक्युरिटी आहे नात्यामधली, त्याला मी प्रेम समजत होतो का किंवा होते का, हे लक्षात येईल. किंवा असं लक्षात येईल की आपण खूप कॉम्प्रोमाइजेस केलेत आतापर्यंत आणि ते खरंच गरजेचे होते का, कशासाठी केले हे कॉम्प्रोमाइजेस, ही वीकनेस आहे का माझा. आणि मग त्या दिवशी जाणवेल की आपल्याला याच्यापासून पळून नाही जायचंय, तर याच्यामध्ये विचारपूर्वक बदल घडवून आणायचे. त्यानंतर एक
थोड्या दिवसांनी 5-7 दिवसानंतर 25 जूनला शुक्र शनी बरोबर ट्राईन अस्पेक्ट करतोय, म्हणजे 120 डिग्री अंशाचं अंतर त्या दोघांमध्ये असणार आहे. म्हणजे आता असं होईल की ह्या सगळ्या वादळातून जे काही आपण आधीचे 4-5 दिवस इंटेन्सिटी अनुभवली आहे प्लुटोमुळे, हे सगळं वादळ येऊन गेल्यानंतर जर का आपलं नातं सही सलामत त्याच्यातनं पार पडलं असेल, तर शनी तिथे आपल्याला खूप कृपा करणार आहे, आपल्याला ब्लेसिंग देणार आहे. म्हणजे नव्याने प्रेमात पडलेली जी लोक आहेत की जे या सगळ्या वादळातनं गेली आहेत, ह्या सगळ्या इंटेन्सिटी जाणवल्यानंतर त्यांना असं लक्षात येईल की नाही, तरी सुद्धा हेच माझं खरं प्रेम आहे, हाच माझा सोलमेट आहे, आणि मग ते निभावून नेण्याची ताकद शनी देईल. किंवा लॉंग टर्म रिलेशनशिप असेल तर ह्या सगळ्या वादळानंतर हे नातं जास्तीत जास्त दृढ होणार आहे, ऑनेस्ट होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. आणि प्रॉपर्टी आणि पैशाचे व्यवहार ह्याच्यासाठी ह्या 10 दिवसांमधला हा अतिशय चांगला दिवस असेल. जर का तुम्हाला कुठला ॲग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे, काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा काही लॉंग टर्म डिसिजन्स घ्यायचे आहेत. कारण शनी अशा गोष्टींना ब्लेस करतो ज्या गोष्टी आपण खूप विचार करू, जे काही केअरफुली बिल्ड केलं जातंय त्याला शनी ब्लेस करणार आहे. आणि सेल्फ वर्थ बद्दल म्हणलं तर ह्या दिवशी एक खूप जास्त डीपली अशी क्लॅरिटी येणार आहे, अनशेकेबल क्लॅरिटी ज्याला म्हणतो की आणि ही जी क्लॅरिटी येणार आहे ती ही सगळी पूर्ण ह्या 8-10 दिवसांमधनं येणार आहे. म्हणजे ती असं कोणीतरी सांगितलंय म्हणून आपल्याला लक्षात आले असं नाही, आतून जाणवणार आहे की माझी किंमत काय आहे. त्यामुळे ह्या 10 दिवसांमध्ये शुक्र 4 ग्रहांबरोबर असे सुंदर अस्पेक्ट करणार आहे, पण काही वेळेला तो अनकम्फर्टेबल पण करणार आहे. पण ही एक अल्टिमेटली ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नात्यांविषयी, पैशाविषयी, सेल्फवर्थ विषयी खूप काही शिकायला मिळणार आहे. आणि हे जे काही आपल्या आयुष्याची ही जी फाउंडेशन्स असतात, म्हणजे आपल्या अगदी जवळची नाती असतील किंवा आपले पैसे, आपल्या इन्व्हेस्टमेंट, आपल्या प्रॉपर्टी, हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यातला हा जो एक नातं, हा जो काही एरिया असतो ना, तो खूप नाजूक असतो आणि प्रत्येकाला वाटत असतं दुसऱ्याचं नातं परफेक्ट आहे. तर अशा वेळेस, अशा अवघड काळामधनं जाताना आपण ह्याविषयी काय करायला पाहिजे? तर मला असं वाटलं की एक लाईफ कोच आपल्याला ह्याच्याबद्दल खूप चांगला सल्ला देऊ शकतो. म्हणून मी स्मिता विखणकर यांना आपल्या पॉडकास्टवर इन्व्हाइट केलंय. बघूयात की त्या आपल्याला काय मार्गदर्शन करतात. नमस्कार. घटना आणि आपण केलेले तर्क यातला फरक ओळखायला पाहिजे, नाहीतर गैरसमज निर्माण होतात. अशा वेळी पॉज, रिफ्लेक्ट अँड रिस्पॉन्ड. त्या पॉजमुळे आपल्याला विचार करण्याची संधी मिळते, आपल्या बुद्धीला विवेक वापरण्याची संधी मिळते आणि मग आपण केवळ रिॲक्ट करत नाही तर रिस्पॉन्ड करतो. दुसरी अजून एक टिप घेऊया. आपण बोललेले वाक्य जर मनात आपण रिपीट केले शब्द आणि एक्झॅक्ट टोन, तर ते ऐकताना आपल्याला नेमकं काय वाटतं? कदाचित आपल्या लक्षात येईल की आपला टोन बरोबर नव्हता. आपल्याच टोनचा आपल्याला राग येतो, तर इतरांचे काय? अशा वेळेस आपल्याला विचार करायला संधी मिळते. आपण पुढे जाऊन माफी मागू शकतो. तसंच जेव्हा दुसरा बोलतो तेव्हासुद्धा आपण जर ते वाक्य पुन्हा रिपीट केलं तर कदाचित लक्षात येईल की एवढं राग करण्यासारखं नव्हतं किंवा एवढं चिडण्यासारखं नव्हतं. ही इनर रिपिटेशनची जी एक्सरसाइज आहे ती आपल्याला त्याच वाक्यांकडे, त्याच शब्दांकडे पुन्हा बघण्याची संधी देते. ही जी एक्सरसाइज आहे ही स्वतःला दोष देण्यासाठी नाही, परंतु आपलं सेल्फ अवेअरनेस वाढवण्यासाठी. आपण जसजसे स्वतःला समजून घेतो तसतसे आपल्याला आपल्या गरजा, आपले व्हॅल्यूज, आपल्या अपेक्षा ह्या व्यवस्थित कळतात, आपल्या बाउंड्रीज कळतात आणि मग काय सोडावे, काय धरावे हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागते. आता अजून एक छोटी सवय, जर्नलिंग. आपण खूप ऐकलं आहे, पण याचा खरंच खूप उपयोग होतो. ॲट दी एंड ऑफ द डे जर आपण साधारण दिवसाचा आढावा घेतला, लिहून घेतलं तर अतिउत्तम, पण समजा नाही लिहिलं, पण तरीही दिवसाच्या शेवटी आज नेमके असे काय घडले की ज्यांनी मला हर्ट केलं, आज असं काय घडले की माझ्या बिहेवियरमुळे कोणाला हर्ट झालं आहे. या एक्सरसाइजमुळे
आपल्याला आपल्याविषयीची स्वतःची माहिती मिळते, आपल्या स्ट्रेंथ्स, आपले विकनेसेस कळतात. हळूहळू आपण आपला सेल्फ वर्थ इतरांवर सोडत नाही, इतरांच्या जजमेंटला घाबरत नाही. मला आशा आहे की या प्लॅनेटरी ट्रान्झिशन्समुळे जे काही रिलेशनशिप्समध्ये सेल्फ वर्थवर काही काही प्रश्न उभे राहणार असतील, ती आपण या एक्सरसाइजेसमुळे मॅच्युरिटीने हँडल करू शकू. ॲट दी एंड ऑफ इट आपण जास्त वायझर आणि जास्त इव्हॉल्वड ह्युमन बीइंग्स असो. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू स्मिता. 26 तारखेला मिथुन राशीतला सूर्य मीन राशीतल्या नेपच्यूनला स्क्वेअर करणार आहे. स्क्वेअर म्हणजे 90 अंशाचं डिग्रीजचं अंतर असतं त्यांच्यामध्ये. हा चॅलेंजिंग अस्पेक्ट असतो कारण दोन वेगळ्या एनर्जीज असतात ज्या एकमेकांना क्रॉस करत असतात. आत्ता सूर्य आहे मिथुन राशीमध्ये, जिथे आपण खूप लॉजिकली विचार करतोय. म्हणजे आपला कोर सेल्फ जो आहे, आपला सोल आहे, तो आता बऱ्यापैकी डिटॅच होऊन इन्फॉर्मेशन ओरिएंटेड झाला आहे. आणि मीन राशीतला नेपच्यून आहे तो आपल्याला खूप ड्रीमी फॉगी करतोय. त्यामुळे ह्या कम्प्लिटली दोन वेगळ्या एनर्जी आहेत. आणि सूर्य इन्व्हॉल्ड असल्यामुळे आपल्याला थोडंसं ह्या सगळ्या दरम्यान लो फील होईल, लो एनर्जी वाटेल. म्हणजे काही करावंसं नाही वाटणार, अशा प्रकारची ती एनर्जी असेल. मग त्यामध्ये आपल्याला असं होईल की आपली स्वप्न आणि रियालिटी ह्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं, किंवा काय क्लॅरिटी आहे आणि काय कन्फ्युजन आहे हे सुद्धा कळणार नाही. ह्या सगळ्याची अशी सरमिसळ होऊ शकते. म्हणजे त्या दरम्यान कुठल्या तरी अफवेवर विश्वास ठेवणे, चुकीची माहिती मिळणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे, गैरसमज होणे, किंवा अवास्तव अपेक्षा ठेवणे एकमेकांकडनं, किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला वास्तवापेक्षा जास्त चांगलं समजणं, म्हणजे आयडियलायझेशन करणं, असं काहीही होऊ शकतं. त्यामुळे कोणतीही महत्त्वाची माहिती असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट करार असेल, तो साईन करण्याआधी किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी ती माहिती नीट पडताळून पाहणं खूप गरजेचं असणार आहे. पण या उलट जर का हीच एनर्जी आपण क्रिएटिव्हिटीमध्ये वापरली तर ती अतिशय सुंदर असणार आहे. म्हणजे आपण ज्याला सर्जनशीलता म्हणतो, कला, संगीत, लेखन, किंवा इव्हन ध्यानधारणा, आध्यात्मिक साधना, स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, या सगळ्यासाठी ही एनर्जी खूप उपयुक्त पडणार आहे. खूप चांगली आणि चांगले फायदे देऊ शकतात. म्हणजे आर्टिस्ट जे असतील ना, ते त्या दरम्यान खूप चांगलं काहीतरी क्रिएटिव्ह एक्सप्रेशन देऊ शकतात. आणि आपलं थोडंसं लॉजिक असेल किंवा इंट्युशन, म्हणजे ज्याला मराठी तर्कशक्ती किंवा आपले अंतर्ज्ञान, याचा समतोल साधणं हेच या एनर्जीचं मेन लेसन आहे. मुख्य धडा या काळातला हाच असणार आहे की कुठल्याही टोकाला जायचं नाही, लॉजिकच्याही नाही आणि इंट्युशनवर पण खूप जास्त. हे दोन्ही एकत्र करायचं आहे आपल्याला, दोन्हीचं व्हेरीफाय करून मग आपण त्याच्यातनं निर्णय घ्यायचा. ह्या काळामध्ये अजून एक खूप अशी परत एकदा नवीन काहीतरी स्टोरी तयार होतीये. ती म्हणजे 22 जूनला, म्हणजे मी थोडीशी मागे जाते तारखेनुसार, पण ती एक थीम आहे, ती सांगण्यासाठी मला हे करायला लागणार आहे की 22 जूनला असं होतंय की बुध कर्क राशीत प्रवेश करतोय आणि 29 जूनला तो गुरुच्या जवळ येऊन युती करेल. पण त्यावेळेस त्यांच्यामध्ये 3 डिग्रीजचं अंतर असणार आहे. युती म्हणजे ते एकाच डिग्रीला एकत्र येतात, तर थोडंसं अंतर असणार आहे त्यांच्यामध्ये. पण त्याच दिवशी 29 किंवा 30 तारखेला तो वक्री जाणार आहे बुध, म्हणजे तो पुन्हा उलट्या दिशेने प्रवास करायला लागणार आहे. आता त्यामुळे ही जेव्हा युती होईल तेव्हा, म्हणजे ही 29-30 ची बुध आणि गुरुची जी युती होणार आहे, तेव्हा आपल्याला खूप अशा मोठ्या मोठ्या कल्पना सुचू शकतात. तेव्हा महत्त्वाचं काहीतरी रिअलायझेशन पण होऊ शकतं आणि असं वाटेल की एखादा आपला इमोशनल जो काही इश्यू आहे, भावनिक प्रश्न आहे, तो ऑलमोस्ट सुटण्याच्या मार्गावर आहे, असं काहीतरी त्या दिवशी आपल्याला फिलिंग येईल. आता हे युतीसाठी एकत्र येणं आणि न खूप जवळ न येता पण परत मागे जाणं, या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे. 30 जूनला बुध पण वक्री जाणार आहे आणि त्याच दिवशी धनु राशीमध्ये पौर्णिमा पण होणार आहे. म्हणजे हे एक महत्त्वाचा दिवस आहे 30 जून हा. चंद्र जो असेल तो धनु राशीत असेल आणि सूर्य जो असेल तो मिथुन राशीत असेल. म्हणजे आपले विचार, आपलं लॉजिक, आपल्या श्रद्धा, आपल्याला मिळणारी माहिती आणि आपल्याला मिळणारं ज्ञान, आपला तर्क आणि आपला विश्वास, ह्या सगळ्याचा संघर्ष दाखवणारी ही पौर्णिमा असू शकते. म्हणजे ह्या रिलेटेड काहीतरी पूर्णत्वाला जाईल.
पण आता एक बघा की धनु आणि मिथुन रास या पौर्णिमेला ऍक्सिस आहे, तर ह्या दोघांचे स्वामी जे आहेत ते काय करतायत, तर मिथुन राशीचा स्वामी आहे बुध आणि धनु राशीचा स्वामी आहे गुरु, आणि ते त्या दिवशी युती करतायत आणि त्यातनं बुध वक्री जातोय. म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग काहीतरी घडतंय इथे. मग ते काय आहे ते समजून घेऊयात आपण. आता ते दोघंही कर्क राशीत आहेत, म्हणजे ही पौर्णिमा आणि ही युती जे काही नवीन सुचवणार आहे, नवीन कल्पना देणार आहे, रिअलायझेशन्स देणार आहेत किंवा जे काही उजेडात आणणार आहेत, त्या रिलेटेड जे काही सत्य आहे किंवा त्या रिलेटेड जे काही उत्तरं आहेत ती बाहेरच्या जगात आपल्याला सापडणार नाहीयेत, तर ती आपल्याला आपल्या आत शोधायची आहेत. तर थीम अशी आहे ह्या सगळ्या युती आणि पौर्णिमेची की खूप कल्पना सुचणार आहेत, खूप रिअलायझेशन येणार आहे, पण त्या सत्यात उतरवण्याची ही वेळ नाहीये, तर याच्यावर आपण विचार मंथन करायला लागणार आहे. आणि बुध काही आठवडे वक्री अवस्थेत असेल, तो कर्क राशीतनं मागे जाईल, मग मिथुन राशीत जाईल आणि मग पुढे जेव्हा 24 जुलैला बुध मार्गी जाणार आहे, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं की बुध कधीपासून कधीपर्यंत वक्री असणार आहे. कारण बुध नेहमी जेव्हा केव्हा वक्री जातो तेव्हा तो आपल्याला अंतर्मुख करत असतो, इनवर्ड जात असतो, म्हणजे आपले सगळे विचार आतमध्ये असतात आपल्या, आपण बाहेरच्या व्यवहारामध्ये आपलं जास्त लक्ष नसतं. त्यामुळे बुध जेव्हा वक्री जातो तेव्हा खूप महत्त्वाचे व्यवहार आपण करत नाही, काही कॉन्ट्रॅक्ट साईन करत नाही. आणि हे जे काही डूज आणि डोंट्स आहेत, म्हणजे बुध वक्री केल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं, याचा एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे, छोटा व्हिडिओ आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की बघा कारण त्याची मदत होईल तुम्हाला. तर तो 30 तारखेपासून 23 जुलैपर्यंत वक्री असणार आहे. 24 जुलैला तो मार्गी जाणार आहे आणि मार्गी झाल्यानंतर तो पुन्हा एकदा गुरुच्या जवळ येणार आहे आणि 15 ऑगस्टला बुध आणि गुरु यांची कर्क राशीमध्ये 15व्या डिग्रीला एक्झॅक्ट युती होणार आहे, तंतोतंत युती होणार आहे. यावेळेस त्यांच्यात 0 डिग्री अंतर असणार आहे. आता हा सगळ्या या प्रवासाचा अगदी उच्चचा क्षण असणार आहे, म्हणजे जूनच्या शेवटी जे काही बीज पेरलं गेलंय आपल्या डोक्यामध्ये ते पूर्ण रुजलेलं असणार आहे. आणि हा वक्री काळ तेवढ्यासाठीच आला होता की ज्याच्यावर आपण खूप डीप थिंकिंग ज्याला म्हणतो ना, खूप विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक असतं, ती विचार प्रक्रिया त्या दरम्यान पूर्ण होणार आहे आणि एक खूप छान क्लॅरिटी येणार आहे. म्हणजे ही युती कुटुंबातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणू शकते, जुन्या मतभेदांवर काहीतरी तोडगा निघू शकतो आणि त्याच्यानंतर एक इमोशनल वेलबिंगची प्रोसेस सुरू होणार आहे. आणि मग पुढे घर, मालमत्ता किंवा रिलोकेशन म्हणजे स्थलांतर, शिक्षण किंवा एक्सपॅन्शन ऑफ द फॅमिली म्हणजे फॅमिलीमध्ये काही लोक ॲड होणं, या संदर्भात काहीतरी बातमी मिळू शकते आपल्याला. अनेकांना असं वाटेल की भूतकाळातील जे काही आपले अनुभव होते त्याचे आपल्याला नव्याने अर्थ समजायला लागलेत. म्हणजे काहींना तर असं वाटेल की आपण आपल्या जे काही रूट्स आहेत, मुळं आहेत, आपली सोर्स आहे त्याच्याशी किंवा परंपरांशी किंवा आपल्या पूर्वजांशी आपण जास्त कनेक्ट झालोय, जास्त अधिक जोडले गेलोय, त्यांच्या जवळ गेलोय, असं काहीतरी वाटू शकतं. नंतर आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खूप योग्य शब्द सापडू शकतात, आपले इंट्युशन पण खूप स्ट्रॉंग होऊ शकतात. आणि जागतिक पातळीवर बघितलं तर रिअल इस्टेट, घर बांधणी, कुटुंब कल्याण, शिक्षण, महिलांचे प्रश्न किंवा अन्न सुरक्षा किंवा ओव्हरऑलच अन्न उत्पादन किंवा रिलोकेशन, स्थलांतर आणि सांस्कृतिक वारसा यासारख्या विषयावर काहीतरी महत्त्वाच्या घोषणा होतील, काहीतरी धोरणं तयार होतील किंवा काही चर्चा होऊ शकतात या विषयांवर. तर एक लक्षात ठेवायचंय की गुरु जो असतो तो कुठल्याही गोष्टीला टच करतो तर ती खूप मोठी करतो, एक्सपॅन्ड करतो. त्यामुळे तो बुधाबरोबर जेव्हा युती करतोय, कर्क राशीमध्ये करतोय, तेव्हा कदाचित आपल्या भावनांचा अतिरेक होऊ शकतो आणि पास्टमध्ये जे काही घडलंय त्याचं खूप आयडियलायझेशन होऊ शकतं. म्हणजे हिस्ट्रीचं पण, इतिहासात घडलेल्या गोष्टींचं पण आयडियलायझेशन इन जनरल समाजामध्ये होऊ शकतं किंवा भावनांच्या आधारावर निर्णय घेतले जातील, इमोशनल होऊन निर्णय घेतले जातील. तर ह्या सगळ्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचंय. आता काही अजून राशी बदलाचे अपडेट, ते म्हणजे 21 जूनला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करतोय आणि त्यानंतर असं होईल की आपली एनर्जी थोडीशी स्लो डाऊन होईल, शांत होईल, आपण अधिक स्थिर आणि ठाम होऊ
असं असतं की मेष राशीतला जो मंगळ असतो तो आपल्याला खूप एनर्जी देत असतो, आपण पटापट कामं करत असतो. पण वृषभ राशीतला जो मंगळ आहे तो आपल्याला संयम शिकवत असतो, चिकाटी, आणि जे लॉंग टर्म त्याचे परिणाम जे आहेत, दीर्घकालीन परिणाम आहेत आपल्या कामाचे, त्यावर तो आपल्याला फोकस करायला लावत असतो. आणि ह्या दरम्यान कदाचित असं होईल की वृषभ रास ही स्थिर रास आहे, त्यामुळे थोडंसं हट्टीपणा किंवा तडजोड न करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. आणि आपापल्या म्हणजे जी काही आपली मालमत्ता, रिसोर्सेस आहेत त्याच्यावरनं पण वाद किंवा संघर्ष होऊ शकतात. लोक आपल्या तत्वांसाठी किंवा आपल्या संपत्ती, मालमत्तेसाठी किंवा आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी जास्त ठाम भूमिका पण घेताना दिसू शकतात. तर हे असं साधारणतः एनर्जीमध्ये बदल होऊ शकतो. आता अजून एक महत्त्वाचा अपडेट मी इथं त्याच्याबद्दल सुतोवाच करून ठेवतेय की 4 जुलैला मंगळ आणि युरॅनसची युती होणार आहे. खूप बऱ्यापैकी स्फोटक कॉम्बिनेशन आहे हे, आणि त्याविषयी म्हणजे हे पॉडकास्टमध्ये इन्क्लूड करण्याच्या ऐवजी मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ केला आहे. लवकरच मी तो अपलोड करीन. तो नक्की बघा, कारण इतिहासात जेव्हा जेव्हा ही युती झाली आहे तेव्हा तेव्हा काहीतरी मोठ्या घटना घडलेल्या आहेत. मंगळ आणि युरॅनस आपल्याला काय थीम घेऊन येणार आहेत याविषयी मी ती चर्चा केलेली आहे, डिटेलमध्ये केलेली आहे. तर तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन, तो नक्की बघा. म्हणजे जूनच्या उत्तरार्धात शुक्र आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. जी नाती भक्कम पायावर उभारलेली आहेत ती नाती नक्कीच टिकणार आहेत, अधिक दृढ होतील. आपल्या प्रॉपर्टीविषयी, मालमत्तेविषयी काहीतरी घडामोडी होतील, आणि पैसे कमवण्याच्या अचानक संधी पण चालून येऊ शकतात, आणि आपली किंमत काय आहे या जगामध्ये ते कळून येईल. आणि गुरु आणि बुधाच्या युतीमुळे आपल्याला काहीतरी नवीन कल्पना सुचतील, पण पुढचे काही आठवडे आपण त्याच्यावर खूप खोल विचार करत राहू आणि त्यानंतर त्याला आकार देऊ. अशा ह्या सगळ्या एनर्जीज आपण, वेगवेगळ्या एनर्जीज आपण अनुभवणार आहोत जूनच्या उत्तरार्धात. आणि जुलैची सुरुवात मात्र नक्कीच एका महत्त्वाच्या युतीमुळे घडणार आहे. त्यामुळे आपल्याला खूप अवेअर राहायला पाहिजे आहे, सतर्क राहायला पाहिजे आहे, आणि ह्या एनर्जीज आपण कशा वापरतो, त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जूनच्या उत्तरार्धासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच.